आबासाहेब सोनवणे यांच्या माध्यमातून निर्वी येथे मोफत आधार कार्ड कॅम्पचे आयोजन। शिरूर तालुका भाजप अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या माध्यमातून निर्वी व पंचक्रोशीतील सर्व जनतेसाठी मोफत आधार कार्ड कॅम्पचे निर्वी येथील सोसायटी कार्यालयामध्ये दिनांक 3 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते। चेअरमन संपदाबा सोनवणे व अनिलदादा वाबळे यांच्या शुभ हस्ते आधार कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी निर्वी व पंचक्रोशीतील जनतेने सकाळपासून संध्याकाळपर्यंत कॅम्पमध्ये खूप गर्दी केली होती। यावेळी 410 नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आणि राहिलेल्यांसाठी दिनांक 4 रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे। कॅम्पमध्ये नवीन आधार कार्ड, बारकोड असलेले जन्म प्रमाणपत्र, नाव चेंज करणे, जन्म प्रमाणपत्र, बारकोड असलेले, लग्नानंतरचे नाव बदलायचे असल्यास विवाह नोंदणी दाखला, पत्ता बदलण्यासाठी, बँक पासबुक किंवा मतदान कार्ड किंवा लाईट बिल, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, फोटो अपडेट करण्यासाठी आधार कार्ड इत्यादी सुविधा उपलब्ध होत्या। या अगोदर त्यांनी सामाजिक बांधिलकीतून समाजाचे आपण काही देणे लागतो या हेतूने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शासनाच्या समाजात हितार्थ राबविण्यात आलेल्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असल्याचे भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। यावेळी माजी उपसरपंच निलेश सोनवणे, व्हाईस चेअरमन संतोष लाटांबळे, संचालक विनोद सोनवणे, रसिक शेठ नाहर, शरद पवार, विशाल कुलसर, प्रसाद सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार वसंत सकट, संजय काटे, विजय रोडे, अमोल सोनवणे, रखमा कोडपे, महेश काटे, दादाभाऊ आखुटे, झुंबर सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर तालुका प्रतिनिधी शकील मनियार। आज आधार कार्ड दुरुस्ती व नवीन आधार कार्डाची जो कॅम्प आम्ही आयोजित केला आहे त्याला ग्रामस्थाच्या वतीने चांगलं सहकार्य मिळालं आहे व याला आज सकाळपासून आबासाहेबांनी दिवसभर इथं थांबून अडीअडचणी लोकांच्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून आधार कार्ड दुरुस्ती व किरकोळ ज्या अडचणी होत्या लोकांच्या त्या सॉल्व्ह केल्या, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। नमस्कार। आज 3 ऑगस्ट शनिवार आबासाहेब सोनवणे मित्रमंडळाच्या वतीने आधार कार्ड कॅम्पचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। खरं तर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या समस्या आल्या त्यातून आबासाहेबांना सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणवल्या, त्या सोडवण्यासाठी आधार कार्ड पहिलं म्हणजे आपलं गव्हर्नमेंटने जे काही ओळखपत्र दिले त्यामध्ये सगळीकडे लागणारं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, आणि मग हे दुरुस्त नसेल तर महिलांना असेल ग्रामीण भागातील लोकांना कोणतीही योजना त्याचा लाभ घेता येत नाही आणि हा लाभ मिळावा म्हणून आधार कार्ड अपडेट करण्यासाठी हा कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या ठिकाणी महिलांचा खूप मोठा सहभाग या ठिकाणी निर्वी गावामध्ये जाणवला आहे। त्याचबरोबर आसपासच्या गावातील सुद्धा अनेक महिला पुरुष या ठिकाणी आलेल्या आहेत। या पुढे सुद्धा भविष्यामध्ये असेच अनेक कॅम्प आबासाहेब आणि मित्रमंडळ आयोजित करतील, त्यामध्ये रेशनिंग कार्ड असेल किंवा इतर असतील याच्याही समस्या या ठिकाणी सोडवल्या जातील असे त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आबासाहेबांच्या वतीने मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि ते लवकरच ते कॅम्प आयोजित करतील, त्याबद्दल त्यांना धन्यवाद। आज शिरूर तालुका भारतीय जनता पार्टीचे कर्तव्याध्यक्ष आणि कार्यक्षम तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मित्रपरिवाराने मोफत रेसलिंग कॅम्पच्या संदर्भामध्ये एक कॅम्प आयोजित केलेला होता आणि या कॅम्पला उदंड असा प्रतिसाद पाहावयास मिळाला। जवळजवळ आतापर्यंत 400 जणांनी नोंदणी करून त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला। यानंतर अजूनही अनेक व्यक्ती नोंदणीसाठी थांबलेले आहेत। खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, संजय गांधी श्रावणबाळ योजना असेल, मुख्यमंत्री सहायता निधीतून दवाखान्याच्या संदर्भामध्ये लोकांना मदत करण्याचा विषय असेल, अनेक प्रकारचे विषय खऱ्या अर्थानं आबासाहेबांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून लोकांसाठी करून दिलेले आहेत। खऱ्या अर्थानं समाजासाठी काम करणारा एक प्रामाणिक तरुण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस अशा स्वरूपाचं काम करतो आमच्यासारख्या तरुणांनाही एक प्रकारचा हेवा वाटतो, त्यांचा वाटतो आणि येणाऱ्या काळामध्ये असेच अनेक स्वरूपाचे कॅम्प ते आयोजित करतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो। त्या सर्व लोकांच्या वतीनं आबासाहेबांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।